तिनं अख्खं आयुष्य आपल्यासाठी झिजवलंय, तिला आपण तिच्या अंत समापर्यंत संपवू शकत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. अरे काय त्या आईनं आपल्यासाठी केलं नाही, काय आपल्यासाठी केलं नाही. रोज तिनं तुला 5-5 मिनिटाला कोरड्या कपड्यावरती टाकावं आणि स्वतः ओल्या कपड्याने तिने झोपावं. काय करावं तुझ्यासाठी अख्खा राहू दिवस 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 तिने घातले रे. तळहाताचा पाळणा करावा, नेत्राचे दिवे करावे, रक्ताचं पाणी करावं आणि त्याचं दूध करून तुला पाजावं. त्या दुधाचे उपकार आज अशी अवलाद जन्माला आली. आईनं जे विचारलं ना, बाळा अरे मी तुला दूध पाजले रे, आजची अवलाद असं विचारते, आई किती लिटर पाजलं हिशोब सांग, हिशोब देऊन टाकतो. आईच्या दुधाचा हिशोब लावताय, अरे कुठे फेडताल बाप दादा. आई सांभाळायला जास्त खर्च येत नाही रे, आई बाप सांभाळायला जास्त खर्च येत नाही. तुम्ही कुत्री मांजरं सांभाळण्यासाठी जेवढा खर्च करता तेवढा आई बाप सांभाळण्यासाठी खर्च लागत नाही लागत त्यांना काही. एक वेळची भाकर द्या त्यांना, एक वेळचं जेवण त्यांना द्या. बंगल्यात तुमच्या जागा नसेल, गोट्यात कुत्र्या शेजारी त्यांना एक पोतं टाका रे, आणि त्या कुत्र्या शेजारी एक पोतं टाकून त्या पोत्यावरती आईला जागा द्या, बापाला जागा द्या. तरी आई त्या ठिकाणाहून सुद्धा तुम्ही कितीही तिला त्रास दिला तरी तुम्हाला आशीर्वाद देईल. अशा टायमाला सुद्धा आई त्या देवाचा दावा करते, देवाचा दावा करते ना. ये गा तुम्हाया बापा पंढरीचा राया, तुझं विना ये गा तुम्हाया बापा पंढरीचा राया. पोट्यामध्ये टाकलेल्या पोट्यावर सुद्धा राहून ती भाकरी खाऊन, शिळा तुकडा खाऊन आई त्या भगवान परमात्म्याचं भजन करते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. आणि त्या भजनाला म्हणून भगवान परमात्मा तिला प्राप्त व्हावा आणि प्राप्त होऊन त्यांना विचारावं, हे माते मी प्रसन्न आहे, माग तुला काय मागायचंय ते माग. तेव्हा त्या मातेच्या उदरातून अंतकरणातून शब्द बाहेर पडतात. दादा ऐका, देवा द्यायचंय तर एवढंच द्या, देवा द्यायचंय तर एवढंच द्या. देवा माझा बाळ जन्मभर सुखाचा, आई मातेची मागणी ऐका, माझ्या बाळाला जन्मभर सुखाचं ठेवा. अरे आई बाप सांभाळायला कुत्री मांजरी सांभाळणे इतका खर्च येत नाही. मी सांगून जाईन जाता नेहमी कीर्तनामध्ये सांगतो महाराज, मी नेहमी कीर्तनामध्ये सांगतो, ऐका फक्त 2 शब्द प्रेमानं त्यांच्याकडे बोला रे. काही नाही लागत त्यांना, फक्त आल्या गेल्यानंतर ना आई मी आलोय, बाबा मी आलोय, काय एवढं बोलायचं. कारण रात्रंदिवस तुमची वाट पाहणारी तुमची आई आणि तुमचा बाबा आहे, बायको नाही. रात्रंदिवस तुमच्या वाटेकडे डोळे लावून बघणारी तुमची म्हातारी आई आणि म्हातारी बाबा आहे. मी खोटं नाही सांगत. रात्री कितीही वाजता कीर्तनावरून घरी गेलो ना दादा, कीर्तनावरून घरी गेलो ना तर माझ्या गाडीचा आवाज ऐकून पहिली उठती आणि दार उघडते ती माझी आई असते. त्या आईला विसरू नका, ती आई असते. बायकोच्या दारावरती थापा मारून बायकोला उठवावं लागतं तरी ती आत्मच किंचाळते. अवदसा दम नाही का तुम्हाला? माणूस झोपलंय, काम करून थकलंय. आई अशी म्हणतच नाही. बाळ तिच्या जवळ येईपर्यंत नेत्राचे दिवे करून डोळ्याकडे वाट बघत बसते. त्या पात्राचं नाव आई. दादा त्या पात्राचं नाव आई आहे. आई विचारते गेल्या बाळ जेवलास? आईच विचारते फक्त. ज्या दिवशी आई निघून जाईल ना तुमच्यामधून तेव्हा तुम्हाला जेवला का म्हणून विचारणार. ज्या जगात कोणी नसेल दादा, काही नाही. तिला फक्त बाळ त्याच्या जवळ आला की तिला देव भेटल्यासारखं वाटतं. आणि बायकोला थाप मारून उठवावं लागतं. आणि उठवल्या बायको विचारेल जेवला का नाही विचारले, पाकिट किती आणलंय.
खरी वस्तू ती. पण ती ज्यावेळेस आई होती ना तेव्हा तीही तेच बाळासाठी करत असते. तेव्हा तीही तीच बाळासाठी. आईबाप सांभाळायला नाही खर्च लागत. मी सांगून जातो दादा बाप पाहिजे ना तो बाप, त्या बापाने सुद्धा आपल्यासाठी लई कष्ट केलेत रे. बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुले करबंडी वाळवणी एका एकी केला निराशीच्या धनी कडी वागवणी भार खांदे कड्या खांद्यावरती. आई तरी आपल्या लेकराला कडेवरती घेते पण बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो. का घेतो याचं एकमेव कारण आहे, माझ्या डोळ्याने मी जे पाहिलं ना त्याच्या पुढचं माझ्या मुलाला दिसावं ही अपेक्षा बापाची असते रे. त्या बापाला सांभाळण्यासाठी काही लागत नाही. फक्त येता जाता बाबा जेवले का, बाबा बरे का, बाबा गोळ्या संपल्या का, गोळ्या आणायच्यात का, एवढं विचारलं ना तरी खुश. मुलाला 25,000चा मोबाईल घेऊन देता द्या बरोबर दुमत नाही. धावतं युग आहे, अभ्यासाचं युग आहे, ते मुलांना गरज आहे. पण बापाला तो मुलाचा 25,000चा मोबाईल आणून असताना बापाचं 200 रुपयाचं डबडं 600 रुपयाला मिळतं ना, ते त्याच्यात फक्त 50 रुपयाचा बॅलन्स टाकायचा विसरू नका रे. त्या फोनवरनं बाप आपल्या लेकीला निदान विचारेल, कारण बापाचं प्रेम हे लेकीवरती फार असतं. आणि तिला लेकीला विचारायला पुरतं तरी त्या बापाच्या मोबाईलमध्ये बॅलन्स टाका रे. बापाच्या मोबाईलमध्ये बॅलन्स टाका. आणि जमलंच तर तुटलेल्या बापाच्या चपलेचा अंगठा शिवायचा विसरू नका, कारण ते तुमच्यासाठी त्याने चपला जिजवल्यात रे, तुमच्यासाठी चपला जिजवल्यात. बायकोला 25,000ची पैठणी आणण्याबद्दल माझं दुमत नाही, आणण्यामध्ये माझं दुमत नाही, ऐका नीट. पण त्या बायकोच्या 25,000च्या पैठणी बरोबर माझ्या आईची काटापदराची 200 रुपयाची साडी आणा, फक्त 200 रुपयाची साडी आणा आणि दोघीला द्या. बायको त्या साडीमध्ये दोष काढील, याचं पदर चांगला नाही, याची किनार बरोबर नाही, याच्यावरती मोर नाचणारा नाही, याची नक्षी नाही, ही भरलेली नाही, याच्यामध्ये खडी नाही, यामध्ये जर नाही, याचा कलर बरोबर नाही, हा माझ्या कलरला मॅच होत नाही. शी म्हणेल 25,000च्या साडीत, पण 200 रुपयाची साडी नेसून माझी आई गावभर मिरवेल दादा, माझी आई गावभर मिरवेल. माझ्या बाळानं घेतली, माझ्या बाळानं घेतली, माझ्या बाळानं घेतली. मग एकच काम करा, 25,000ची साडी आणताना आणू नका असं माझं मत नाही, आणा जरूर आणा, पण ती आणत असताना माझ्या आईची 200 रुपयाची साडी आणायची विसरू नका. एवढं कळलं ना तुम्हाला तरी आजचं कीर्तन नाही बाकीचं कळलं तरी सार्थक लागलं असेल मी समजेल. आणि एवढं समजून आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि माझ्या सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, किती हालाखीची परिस्थिती असू द्या, आज अन्नधान्य मुबलक आहे. आपले आईबाप सांभाळण्याचं कोणालाही जड जाणार नाही. फक्त आईबापांना घराच्या बाहेर कधी काढू नका रे, बाहेर कधी काढू नका. बाप कठोर अंतकरणाचा वाटत असेल तुम्हाला, बापाच्या डोळ्यात कधी पाणी तुम्ही पाहिलं नसेल, रागवणारा बाप तुमच्या समोर असेल दादा, पण बाप जीवनामध्ये दोनदा रडतो. ऐका, बाप जीवनामध्ये दोनदा रडतो. एक रडतो ते आपल्या पोटच्या गोळाला पोरीला वाट लावताना त्या मंडपात तो दिसत नाही, तो काड बाजूला कुठंतरी जाऊन खांबाला धरून कवटाळून मिठी मारून दहाय मोकलून रडतो. आज पोटचा गोळा आज दुसऱ्याच्या हातात देताना बाप एकदा रडतो आणि दुसऱ्यांदा एकदा रडतो. तो रडतो ना दादा, आपल्याच पोटचा गोळा आपल्याला आपल्या घरातून हाताला धरून बाहेर काढतो ना, तेव्हा बाप एकदा रडतो, तेव्हा बाप एकदा रडतो. कृपा करून त्या बापाला कधी घराच्या बाहेर काढू नका आणि आईला कधी उंबऱ्यामध्ये. आणि एक अजून सांगेन मी, आई बापा सगळ्या मुलांवर सारखे प्रेम करतात, पण आई बापाच्या वाटण्या करू नका रे दादा, वाटण्या करू नका वाटण्या करू. आयुष्य त्यांनी एकत्र घालवले तुमच्यासाठी, आयुष्य एकत्र घालवलं तुमच्यासाठी, पण भावाभावाच्या वाटण्या झाल्या की आईबापाच्या वाटण्या करणारी अवलाद जन्माला आली हे दुर्दैव आहे. काय लागतं रे आईबाप सांभाळायला, काही लागत नाही लागत. नका वाटण्या करू. बाप एकाच्या वाटेला आणि आई एकाच्या वाटेला. बापाने टिकून पाहायचं, आईने हिकून पाहायचं. ज्यांनी अहोरात्र एकत्र काढला पण त्यांना बोलायची सत्ता नाही ठेवली, तुम्ही बोलायची सत्ता नाही ठेवली, नाही का नाही बोलायची सत्ता. टकमक एकाकडं एकमेकाकडं पाहवं त्या आईबापानं. काय दुर्दैव त्या आईबापाचं, तुम्हाला जन्म देऊन उपकार केला ना तुमच्यावरती, त्या आईबापावरती अशी वेळ आणू नका दादा. आई एकाच्या बांधाच्या आत एकामेकाची यायचं नाही. एवढी कठोर शिक्षा नका रे देऊ. चोरी झाली तुला बोलण्याची, लाज वाटे मला सांगण्याची. त्या आईबापाला इतकं तरी छळू नका गड्या, इतकं छळू नका.
ते आईबाप तुमच्याकडे काहीच मागणी करत नाही. काही मागणी न करताही तुम्हाला आशीर्वाद देते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिती सर्व कुळांचा उद्धार करण्याची जबाबदारी आई वडिलांचं आहे. श्राद्धादी कर्म आपण का करतो तर त्यांचं समाधान व्हावं, त्यांना आज तिलांजली मिळावी आणि त्यांचा आज खऱ्या अर्थाने आत्मा मुक्त होत असतो आणि ती मुक्ती करत असताना त्यांचे श्राद्धादी कर्म आपण करतो. आज खऱ्या अर्थाने त्या मातेला मुक्ती मिळणार आहे. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखनी या न्यायाप्रमाणे उत्तमातली उत्तम गती त्यांना प्राप्त हो आणि तुम्ही पुन्हा सर्वजण एकदा माझ्या आज्ञेनं आपल्या आईबापांचा सांभाळ करावा एवढी माफक अपेक्षा करून कीर्तनाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो.